नमस्कार, मी रिया पवार. आपलं लातूर लाईव्हमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. चौकात चारी बाजूला गतिरोधक लातूर पुन्हा एकदा हादरले. रक्ताने माखलेला गरुड चौक आणि नागरिकांचं आक्रोश हे चित्र आहे भीषण अपघाताचं. गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत महादेव नगर ते शामराव गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. वय 52 वर्ष. पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे एका हसत्या-खेत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला. अपघातानंतर लातूरकरांचा संयम सुटला. रस्त्यावर मृतदेह ठेवून संतप्त नागरिकांनी गरुड चौक पूर्णपणे ठप्प केला आहे. नागरिकांचा एकच सवाल आहे, इथल्या मृत्यूची मालिका थांबणार कधी? धक्कादायक बाब म्हणजे याच चौकात आतापर्यंत 5 जणांचे बळी. वारंवार निवेदने देऊन ना सिग्नल बसवला ना कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस दिला. काही दिवसांपूर्वी पोलिसांचा सत्कार झाला आणि त्यानंतर पोलीस गायब झाले. असा खळबळजनक आरोप आता स्थानिक करत आहेत. नागरिकांचा पवित्रा स्पष्ट आहे, जोपर्यंत लेखी आश्वासन ठोस नियोजन मिळत नाही तोपर्यंत रस्ता रिकामा होणार नाही. मग पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकलं. आता प्रश्न उरतो तो फक्त एवढाच की अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार. प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहणार की पुन्हा पुढच्या अपघाताची वाट बघणार. करण्यासाठी जोपर्यंत पत्र मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणावर आम्ही हलणार नाही. भले याच्या पूर्वी सुद्धा आमच्यावर लक्षात घ्या का ऑक्टोबर 2025 म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन केलं. 5 ऑक्टोबर रोजी संजय बिडळकर साहेब आहेत या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. 5 ऑक्टोबर म्हणजे 2 दिवसानंतर. ओके, काय अडचण नाही, आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहोत. आता अपघात नियंत्रण उपाययोजना करा. जर अपघात नियंत्रण उपाययोजना होत त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपलं म्हणणं आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू, आपण प्रशासनाकडे पोहोचू आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टी हायवे अथॉरिटींना कळवलेल्या आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तुम्ही पाहू शकताय. अशाच नवनवीन अपडेट्ससहित परत भेटूया लातूर लाईव्हमध्ये. तोवर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.